कधी असं वाटतं का, समोरचा माणूस आपलाच आहे पण तरीही आपल्याला समजून घेत नाही? आपण खूप बोलतो पण तरीही ऐकलं जात नाही. आपण खूप प्रेम करतो पण तरीही दुःख मिळतं. जर असं होत असेल तर प्रॉब्लेम नात्यात नाही, प्रॉब्लेम आहे समजण्यात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नात्याचं मनोविज्ञान, मन कसं काम करतं आणि नात्यामध्ये संवाद का रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय? सायकोलॉजी काय सांगते? रिलेशनशिप म्हणजे फक्त प्रेम नाही, ते आहे दोन मन, दोन भूतकाळ, दोन भीती आणि दोन अपेक्षा. प्रत्येक माणूस नात्यात येताना स्वतःचं बालपण, आपल्या जखमा आणि आपल्या गरजा सोबत घेऊन येतो. म्हणूनच एकाच गोष्टीवर दोघांची रिॲक्शन वेगळी असते. जिथे प्रेम असतं तिथे एक्सपेक्टेशन येते. एक्सपेक्टेशन चूक नाही, पण प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा एक्सपेक्टेशन बोलून सांगितली जात नाही. समोरचा आपल्याला समजून घेईल असं आपण गृहीत धरतो आणि तो नाही समजला की दुःख होतं. कम्युनिकेशन का तुटतो? पहिलं कारण, ऐकणं बंद होतं. आपण रिप्लाय देण्यासाठी ऐकतो, समजून घेण्यासाठी नाही. दुसरं कारण, इगो. मी बरोबर आहे ही भावना नात्याला हळूच मारते. तिसरं कारण, पास्ट. मागील नात्याची भीती आजच्या नात्यावर उतरते. चौथं कारण, फोन अँड डिस्ट्रॅक्शन. फिजिकल जवळ पण मेंटली दूर. जिथे संवाद संपतो तिथे गैरसमज दूर. खूप लोक प्रेम करत नाहीत, ते अटॅच होतात. सायकोलॉजी सांगते लव्ह, फ्रीडम, अटॅचमेंट, फिअर. जास्त अटॅचमेंट म्हणजे समोरचा बदलू नये, आपल्याला सोडू नये, आपल्यासारखाच राहावा आणि इथेच दुःख सुरू होतं. ट्रस्ट शब्दाने तयार होत नाही, तो एक्सपिरियन्सने तयार होतो. सायकोलॉजिकल फॅक्ट, ट्रस्ट ब्रेक नॉट बिकॉज ऑफ लाईफ बट बिकॉज ऑफ अ रिपीटेड इमोशनल निग्लेक्ट. ऐकलं न जाणं, वेळ न देणं, फिलिंग्स इग्नोर करणं हे ट्रस्ट हळूहळू कमी करतं. स्पिरिच्युअलिटी काय सांगते? समोरचं तुमचं आयुष्य पूर्ण करायला आला नाही, तो तुमचा आरसा आहे. तो तुमच्या जखमा दाखवतो, तुमच्या लिमिट शिकवतो आणि सेल्फ लव्हची गरज सांगतो. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घ्यायला लागता तेव्हा नाती. हेल्दी रिलेशनशिपसाठी 5 रूल. फर्स्ट रूल, फिलिंग्स बोला, गृहीत धरू नका. सेकंड, ऐका, फक्त उत्तर देऊ नका. थर्ड, रिस्पेक्ट, विनिंग आर्ग्युमेंट. 4, स्पेस द्या, कंट्रोल नाही. 5, स्वतःला विसरू. लक्षात ठेवा, परफेक्ट रिलेशनशिप नसतं, पण कॉन्शियस रिलेशनशिप असू शकतं. समजून घेणं, संवाद आणि स्वतःवर काम करणं हेच नात्याचं खरं मनोविज्ञान आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक लाईक करा, एक छानसा कमेंट करा आणि अशाच सायकोलॉजी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.